नमस्कार. वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा. आज मी तुम्हाला प्रीमिक्स दाखवणार आहे सूपसाठी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे तूर डाळ, विच इज रिच सोर्स ऑफ प्लांट प्रोटीन फॉर मसल हेल्थ, हाय फायबर फॉर डायजेशन आणि वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा तूर डाळीचा उपयोग होतो. चणा डाळसुद्धा आहे विच सपोर्ट्स वेट मॅनेजमेंट, हार्ट हेल्थ. मूग डाळ पण घातली आहे, ते सुद्धा वेट लॉससाठी उपयोगी ठरतं आणि प्रमोटिंग हार्ट हेल्थ ऑल्सो आणि कंट्रोलिंग ब्लड शुगर लेवल आणि एन्हान्सिंग डायजेस्टिव्ह हेल्थ. हे 3 डाळी मी भिजत घातल्या होत्या. आता ते पाणी ड्रेन करून घेतलं आहे आणि आता आपण ते सगळं परतून घेऊया एका ह्याच्यामध्ये, भांड्यामध्ये. आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, धणे जिरं घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे, काळी मिरी घातली. आता हे सगळं आपण परतून घेऊया आणि त्याची पूड करून ठेवूया. आणि सूपसाठी मी कॅबेज घेतलं आहे, त्यासाठी सपोर्ट इम्युन फंक्शन, बोन हेल्थ आणि डायजेशन. आणि ग्रीन पीस प्लांट बेस्ड प्रोटीन असतं, फायबर आणि इसेन्शियल विटॅमिन ACKB, आयर्न आणि झिंक आणि मिनरल्स हे असतात त्याच्यात. आणि कॅरेट, विटॅमिन A, बीटा कॅरोटीन विच लोअर्स डायबेटिक रिस्क, कॅरेट. आणि विटॅमिन K असतं फॉर बोन हेल्थ. तर आपण सुरू करूया आपली रेसिपी. मी गॅस लावून घेते. हे परतून घेते. कढीपत्ता पण घातलेला आहे मी ह्याच्यात. ह्या डाळी सगळ्या घालूया. एका साईडला परतते आणि दुसऱ्या बाजूला मी भाज्या शिजत ठेवते तोपर्यंत. पाठीमागे ठेवूया परतायला. त्याच्यात थोडंसं रॉक सॉल्ट आणि हळद पण मी घालणार आहे. जरा ड्राय होऊ दे चांगलं, तोपर्यंत या पाण्यामध्ये या भाज्या शिजत ठेवूया. कॅरेट, ग्रीन पीस, कॅबेज, थोडा कांदा पण घातला आहे मी, मशरूम्स पण घातलेत मी. उकळू दे जरा. उकळी आली की त्याच्यात थोडं मीठ घालूया. ह्याच्यात आहेच आपलं रॉक सॉल्ट, पण तरीसुद्धा थोडंसं टेस्ट बघून घालूया. शिजत आल्यात भाज्या. थोडीशी चवीपुरते साखर घालते मी. उकळत आले.
ह्याच्यात पण आपण टॉमॅटो घालूया थोडा सूपमध्ये. आणि लिंबू पण पिळते मी नंतर. ते पूर्ण डाळ वाळायला पाहिजे, सोक होऊन, मग ती पूड छान टिकू शकते. तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरू शकता. आता मी तुम्हाला नुसतेच दाखवते थोडंसं हे करून, पण ते पूर्ण वाळायला, ड्राय व्हायला पाहिजे, म्हणजे मग पूड राहते. मग फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही बाहेरसुद्धा ठेवली ना तरी ती छान हे होते. या प्रीमिक्समुळे इट एनहान्सेस युअर टेस्ट. आता उकळी आलेली आहे. आता मी मसाला घालू आपण. हा वास तर खूपच छान येतो त्या मसाल्याचा, आणि डाळी पण त्यानिमित्ताने आपल्या पोटात जातात. छान झालेली आहे आपली सूपची रेसिपी. थिकनेस सुद्धा येतो आपल्या सूपला थोडासा. आता थोडंसं हाफ लिंबू स्क्वीज करून घालूया आपण. मीठ तुम्ही बघून घाला, कारण की आपण प्रीमिक्समध्ये सुद्धा घातलेलं असतं रॉक सॉल्ट, आणि काळी मिरी पण घालते त्या प्रीमिक्समध्ये. मी पूड करून ठेवली आहे काळी मिरीची, ती घालता येईल याच्यात. नाही तर प्रीमिक्समध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. सूप छान झालं असं आपलं पौष्टिक सूप तयार झालेलं आहे. आलं सुद्धा थोडंसं तुम्ही किंवा जिंजर पावडर घालू शकता त्याच्यात. तुम्ही बघू शकता सूप आपलं इज रेडी टू ईट. झालेलं आहे सूप तयार, आणि हे सुद्धा आपलं ड्राय झालं आहे. याची पावडर करून तुम्ही स्टोअर करू शकता. अशा तऱ्हेने तुम्ही वेगळ्या तऱ्हेचं पेशंटला सुद्धा तुम्ही हे सूप देऊ शकता. फक्त त्याला चावायला येत नसेल तर तुम्ही हे मिक्सरवर बारीक करून पल्प ह्याच्यात घालू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय.